Good afternoon. Am I audible? Yes, sir. Good afternoon. Okay. Today we'll start unit number 3, which is related to analysis of pin jointed plane frames. So I think whatever the basics we have studied till now it is the time to apply those basics in this chapter. So whatever the time we have invested to understand these things, okay, we have to execute those concepts regarding support reactions, conditions of equilibrium, and all those things. So that has to be utilized in these chapters. तर सोप्या भाषेत आतापर्यंत जे आपण शिकलेलो आहोत पहिल्या 2 चॅप्टर मध्ये ते आपल्याला याच्यामध्ये युटिलाइज करायचं आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या आता तुमच्यावरती अवलंबून आहेत. ओके. You might be knowing that the timetable of the final examination is available. Anyone has told you? Hello. No, sir. Okay. University examination the timetable available आहे. ठीक आहे. No, sir. हाँ, you will get it on time Telegram maybe. तर ते काय आता म्हणजे सांगत बसत नाही मी इथं, पण साधारण मे 1st वीक मध्ये तुमची फायनल एक्झाम आहे असं गृहीत धरा. त्याच्यापूर्वी तुम्हाला माहिती टार्गेट काय काय आहे. सर्व सब्जेक्टचा प्रॅक्टिकल राईटअप लिहायचं, तुम्हाला सर्व सब्जेक्टचे असाइनमेंट्स कंप्लीट करायचे आहेत. हे झालं तुमचं काम, बरोबर ना. आणि आम्हाला सर्व चॅप्टरचा सिलेबस विथ एमसीक्यू व्यवस्थित कव्हर करायचा आहे. So now it is the time that all of us should work with more involvement, more devotion. इथून पुढचा जो 1 महिना आहे तो जर आपण खूप व्यवस्थित काम केलं तर आपल्याला या सिच्युएशन मध्ये सुद्धा चांगला आउटपुट मिळेल. Is that understood? Yes, sir. Okay, write down the syllabus now. सर असाइनमेंटची लिंक सेंड करायची आणखीन एकदा पाठवतात का? असाइनमेंट सबमिट करायची. हा सर. बघूया, मला पाहावं लागेल ते, कारण की ही जी सध्याची प्रोसेस चालू आहे ना, असाइनमेंट सबमिशन आणि प्रॅक्टिकल वगैरे, मी तुम्हाला सांगितलं की या प्रोसेस मध्ये सध्या मी थोडासा लांब आहे. बेटर तुम्ही सीसी न विचारून ते पहा. असाइनमेंट सबमिट करायची लिंक म्हणजे ती कॉमनच आहे ना, त्यामध्ये वेगवेगळे फोल्डर आहेत, बरोबर ना, आणि त्याच्यामध्ये तुम्ही अपलोड करता. मॅडमने फक्त मॅथमॅटिक्सचीच पाठवलेली. सब्जेक्ट वाईज लिंक आहे का? नाही, फोल्डरची लिंक ऐका ना, फोल्डरची लिंक शेअर केली का तर कशाची ओव्हरऑल केली आहे? ठीक आहे, ईएमचा फोल्डर सेपरेट आहे, त्याची मी अजून एकदा पाठवेन, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही एक करा, काय तुम्ही राईटअप रेडी ठेवा. सबमिशन इट इज अ मॅटर ऑफ 2 मिनिट्स. ऑनलाईन सबमिशन तुम्हाला माहिती आहे, नेट स्लो असेल तर जास्तीत जास्त अर्ध्या तासात सगळे तुमचे असाइनमेंट, टेस्ट जे काय असेल ते सबमिट होऊन जाईल. त्यामुळे लिहून कंप्लीट ही तुमची प्रायोरिटी ठेवा. मी तुम्हाला लिंक पाठवून देईन लेक्चर झाल्यानंतर. सर आवाज ही नाही व्यवस्थित. सर साऊंड येत. हा सर, ब्रेक होतोय सर आवाज. ब्रेक होतोय का? हो सर. हा सर.
Okay, just wait for 1 minute. Okay, now is it audible clearly? Yes, Yes. sir. Yes, sir. आमच्या नशिबात काय फुकट नाही, तर फ्री वायफाय आहे, त्याच्यावरती लेक्चर घेत होतो 2 घ्यायचे म्हणून. आता मोबाईलचं नेट जोडलंय, असू द्या. आय होप इट इज ऑडिबल नाव. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक Yes, आहे, sir. लिहून झालं सिलेबस? No, sir. Yes. पटकन लिहून Yes, घ्या. sir. Yes, sir. Okay, so this is about the syllabus of this chapter. Okay, total weightage is 12 marks and we are supposed to complete this chapter within 6 hours. तर मी तुम्हाला सांगितलं, till now we have completed around 61 lectures. Okay, university expects that the syllabus should be completed in 40 lectures. तर इथून पुढे पूर्वी ज्या स्पीडनं आपण शिकलो त्या स्पीडनं शक्य नाही, but we have made a good background for understanding the further chapters. And more focus will be on MCQs. बऱ्याच वेळा आपली चर्चा झाली याच्यावर. Now we'll understand what does the title of the chapter say. What is the title? Analysis of pin jointed plane frames. So we'll understand the meaning of each and every word. So we are going to analyze, means we are going to find out some results. We are going to make some calculations. कुणाचे करायचे आहेत तर pin jointed frame चे करायचे. Now, in the second unit, we have understood what are the different types of joints or different types of supports. तर त्यापैकी पिन जॉइंटेड सपोर्ट आपण बघितलेत किंवा हिंज्ड सपोर्ट बघितलेत. आठवतंय? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, so how many reactions will be there in case of pin joint? Two support. Three. Two reaction. Two reaction. Two reactive forces will exist in case of पिन जॉइंट किंवा हिंज्ड जॉइंट. बरोबर आहे ना? तुम्हाला आठवतंय का? बिजागरीचं उदाहरण दिलं होतं. So one will be Yes, sir. horizontal reaction force, other will be vertical reaction force. तर तुम्हाला सेकंड चॅप्टर मध्ये जर सपोर्ट रिएक्शन समजले असतील तर हा चॅप्टर अतिशय सोपा आहे. And I hope you have understood those things. ठीक आहे. तर आपल्याला काय बघायचे आहेत, याच्यामध्ये फ्रेम बघायचे आहेत ज्या पिन जॉइंटेड असतात. आता फ्रेम म्हणजे काय? तर इट इज अ काइंड ऑफ स्ट्रक्चर. बरोबर, आपण वेगळ्या वेगळ्या फ्रेम बघतो. फॉर एक्झाम्पल आपण लॅडर जर बघितली, इट इज वन काइंड ऑफ फ्रेम. बरोबर आहे का? तर फ्रेम म्हणजे काय असतं? इट कंटेन्स नंबर ऑफ मेंबर्स. हे सगळं पुढे येणार आहे. आणि जी फ्रेम सिंगल प्लेन मध्ये कंटेन होऊ शकते आणि ज्याचे सर्व मेंबर्स हे कसे आहेत? हिंज्ड आहेत किंवा नटबोल्टने कनेक्ट केलेले आहेत. अशा फ्रेम्सचं आपल्याला अनालिसिस करायचं आहे. ओके, सो आय थिंक वी शुड नॉट वेस्ट मोर टाइम हिअर, कारण अजून आपण काही शिकलेलं नाही, त्यामुळे इथे जास्त वेळ देणं योग्य नाही. विल फोकस मोर ऑन ऍक्च्युअल लर्निंग. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. So we are going to analyze the force analysis of a frame in which all the members are which type? Pin jointed or hinged. Understood? This Yes, is sir. about the title of the chapter. Now central idea, what we are going to learn, once again similar discussion. So different types of frames, revision about different types of supports and support reaction we are going to make, and ultimately after finding the support reaction, okay, we'll analyze the forces in all the members of a frame. एखादी फ्रेम जर तुम्ही घेतली, त्याच्यामध्ये सर्व जे मेंबर्स आहेत त्या प्रत्येक मेंबर मध्ये किती फोर्स आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. लक्षात येते? आणि सुरुवात कुठून होणार आहे? तर प्रत्येक प्रॉब्लेमची सुरुवात ही सपोर्ट रिएक्शन पासून होणार आहे. ओके, विल मूव्ह टू द कंटेंट, कारण सुरुवातीला ह्या गोष्टी समजणं अवघड आहे.
So we'll try to understand what is meant by truss, what is meant by frame. Then we'll find out the forces acting in each and every member of a truss. Truss म्हणजे काय आता खालीच दिसतं तुम्हाला. So two methods we are supposed to use. First method is method of joints and other is method of sections. Okay. म्हणजे हा चॅप्टर संपताना आपल्याला काय काय जमलं पाहिजे तर ट्रस आणि फ्रेम मधला फरक समजला पाहिजे. मेथड ऑफ जॉइंट्स फोर्सेसच्या कॅल्क्युलेशन साठी जे वापरतात ते आपल्याला जमले पाहिजे आणि मेथड ऑफ सेक्शन हे आपल्याला जमले पाहिजे. दीज आर द चॅप्टर आउटकम्स. Okay, now see the difference between truss and frame. I think the photograph is self-explanatory. Have you seen these structures? Truss structure and frame Yes, sir. structure? We have Yes, seen, sir. of course. Truss कुठं कुठं पाहिलेत बघा. तर रूफ जे असतं बरोबर आहे का त्याच्यावरती जर मेटल शीट्स असतील पत्र्याचं स्ट्रक्चर आपण ज्याला म्हणतो बरोबर आहे का Yes. मोठ्या ऑडिटोरियम मध्ये वगैरे तुम्ही पाहिलं असेल बरोबर आहे. तर तिथं ट्रस हे काय असतात दीज आर द सपोर्टिंग स्ट्रक्चर फॉर बिअरिंग द लोड ऑफर्ड बाय द मेटल शीट्स. मेटल शीट्स किंवा पत्रे जे असतात ज्याला आपण टेम्पररी रूफ म्हणतो त्यांचा जो काय लोड येतो तर त्याला सपोर्ट कोण देत असतो ट्रस. येस ऑर नो. Yes, sir. अजून कुठं ट्रस पाहिले तो सांगू शकताय. भीमा नदी. एक्झॅक्टली बी स्पेसिफिक. ब्रिजेस जे असतात पूल असतात बरोबर आहे का Yes. तर तिथं सुद्धा तुम्हाला ट्रस पाहायला मिळतात अशा प्रकारचे. येस ऑर नो. Yes, sir. Yes, sir. अजून कुठं पाहिलेत आठवा बरं. If you are having the farming background or if you have seen the machines working on the construction of roads, तुम्ही याचं उत्तर नक्की द्या. Industry. हा Yes. तुम्ही पाहिलं असेल बघा मोठमोठ्या लिफ्ट असतात बरोबर आहे का किंवा क्रेन असतात. Yes. क्रेन असतात बरोबर आहे का. येस ऑर नो. Yes. तर त्यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे ट्रस हे एक मेंबर म्हणून असतात त्या मशिनरीचा एक पार्ट म्हणून असतात. येस ऑर नो. Sir, ते Yes, sir. थोडी ना लिफ्ट मध्ये असतात. हा लिफ्ट मध्ये नसतं ते. नाही हे जे स्ट्रक्चर दिसतंय का नाही ह्याचं डिस्क्रिप्शन पुढे येणार आहे. फक्त हा जो शेप तुम्हाला दिसतो ट्रसचा हा कुठं कुठं पाहिलं मी एवढंच विचारतो. याचं डिस्क्रिप्शन आहे की पुढं हे कुठं कुठं पाहिलं एवढंच आपली चर्चा चालू आहे. तर जे क्रेन वगैरे असतात बरोबर आहे का मोठमोठ्या मशिनरी असतात ब्रिजेस असतात बरोबर ना किंवा रूफचं जे सपोर्टिंग स्ट्रक्चर असतं हे सर्व काय असतात ट्रस असतात. येस ऑर नो. Yes. Yes, sir. फ्रेम वी हॅव डिस्कस्ड. फ्रेम विषयी आपण खूप चर्चा केली बरोबर ना त्याच्याविषयी काय सांगायची गरज नाही. फार म्हणजे एकदा कॉलम खड्डे घेणं फुटिंग याच्यापासून चर्चा केली बरोबर ना. सो फ्रेम कन्सिस्ट ऑफ बीम अँड कॉलम्स. शॅल वी कंटिन्यू. Yes, sir. Yes. Now little bit about the prerequisites or revision. या चॅप्टर मधले प्रॉब्लेम सोडवण्यासाठी प्रीरिक्विजिट किंवा रिव्हिजन काय आहे ते आपण मोजून 2 ते 3 मिनिटात रिवाइज करूया. ओके. सो इन दिस केस ट्रस आपण मगाशीच बघितला तर ट्रस वरती नंबर ऑफ फोर्सेस अप्लाय असतील जे कसे असतील नॉन कन्करंट असतील. मीन्स फोर्सेस विच आर ऍक्टिंग ऑन द ट्रस ऍट डिफरंट पॉइंट बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या मोठ्या ऑडिटोरियम मध्ये बसलोय आणि वरती खूप मोठा पत्र आहे आणि त्याच्या खाली असे ट्रस आहेत बरोबर का. मग तो वरचे जे मेटल शीट्स आहेत पत्र आहे त्याचा लोड हा एका पॉइंटला ऍक्ट होईल का मल्टिपल पॉइंटला ऍक्ट होईल. Multiple point. So therefore the forces acting on the truss are generally non-concurrent forces. ओके. मग या ट्रसचं जर अनालिसिस करायचं असेल तर नॉन कन्करंट फोर्स सिस्टीमचे आपल्याला इक्वेशन्स माहिती पाहिजेत. काय काय समेशन एफ एक्स इक्वल टू 0 समेशन एफ वाय इक्वल टू 0 अँड समेशन एम इक्वल टू 0. आठवतं सगळ्यांना. Yes, sir.
Okay. Yes, sir. Next type of supports we are knowing. Okay, out of that we know that commonly used supports are which type of support? Roller and Roller support and hinged support. सिंपल सपोर्ट मोस्टली नाही येणार कुठं. रोलर सपोर्ट आपल्याला म्हणजे इन केस ऑफ रोलर सपोर्ट देयर विल बी ओनली वन रिएक्शन आणि हा रिएक्शन फोर्स कसा असतो सांगा? Perpendicular to the plane. Perpendicular to the plane on which the rollers are resting. आठवतंय? Yes, sir. yes, sir. And in case of hinged support आपल्याला कधी लागतो सांगा बरं? So whenever you are expecting some angular movement of the members, असं थोडंसं angular movement जिथे तुम्हाला अपेक्षित आहे मेंबर्सची, तिथे आपण काय वापरतो? Hinged support or pinned support. Okay, and how many forces will be acting in case of hinged support? Two. Two reaction forces. One is horizontal, one is vertical. Effectively त्या दोघांचा एक resultant असेल. Shall we continue? Yes, sir. Yes, sir. Yes. Fixed support, one moment and two reactions. We are knowing this thing. हे सगळं आपल्याला माहिती आहे. हे नोट करायची गरज नाही माझ्या मते. काय आहे? No, sir. No, sir. So we have understood these things. Shall I assume this thing? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Then there may be different types of loads which are applied on the trusses. ठीक आहे? तर trusses sorry. In case of trusses, mostly we will refer the point loads. Trusses मध्ये लोडिंग हे मोस्टली कसं असेल? पॉइंट लोडच असेल. आपण जे प्रॉब्लेम सोडवणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे? फक्त त्याच्यामध्ये आपल्याला काय माहिती पाहिजे? If the force is inclined, how to resolve that force? F angle with theta. What will be the components? हे फक्त रिव्हिजन चालू आहे. F cos theta. If theta is the angle with the horizontal, F cos theta is horizontal component, and F sin theta will be the Vertical. Component. vertical component. वा 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 सगळंच येतंय तुम्हाला छान. कारण मी तुम्हाला सांगितलं आता पण जे शिकलो ते फक्त यूज करायचं या चॅप्टर मध्ये, विशेष काहीच करायचं नाहीये. ओके, पॉइंट लोड वी हॅव अंडरस्टूड. UDL समजलं सर्वांना? Yes, sir. इक्विव्हॅलंट पॉइंट लोड कुठे येतो? ऍक्ट होतो ऍट द मिड पॉइंट ऑफ द स्पॅन. बरोबर? Yes, sir. Okay, and what will be the magnitude of equivalent point load? Intensity into span, intensity into length. बरोबर आहे का? Oh. आणि युनिफॉर्मली वॅरिंग लोड कुठे ऍक्ट होतो? Maximum 1/3 maximum. One third mag- At 1/3 distance from the maximum intensity. आणि स्पॅन सॉरी इंटेन्सिटी काय असते इक्विव्हॅलंट लोडची? 0.5 into intensity into length or span. संपलं. हे माहित असेल तर तुम्हाला चॅप्टर समजेल. ओके, now we'll move to the content of the chapter. We have ensured that we are knowing the basics. Okay, in this chapter we are going to make analysis of pin jointed plane frame. ठीक आहे, तर पहिली गोष्ट समजून घ्या, फ्रेम म्हणजे काय असतं. ठीक आहे, so frame is formed by a structure which is created by joining number of slender members. तर स्लेंडर मेंबर म्हणजे काय? तर सोप्या भाषेमध्ये रॉड किंवा बार ज्याला आपण म्हणतो किंवा पाईप म्हणतो. बरोबर आहे? तर हे कसे आहेत? स्लेंडर मेंबर आहेत. म्हणजे कसे असतात ते? सर आवाज ब्रेक होतो तुमचा. नाही म्हणत. No, sir. No, sir. नाही होणार. थोडस नेटवर्क सर्च करा. माझ्याकडे बेस्ट पॉसिबल जे नेटवर्क आहे ते आता मी सिलेक्ट केलेलं आहे. ओके, मी थोडस ऍडजस्ट करा. ओके, शॅल आय कंटिन्यू? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. तरी पण खिडकी उघडतो.
कुठं गेलं असं वाटलं असेल, इथंच आहे. सो फ्रेम इज फॉर्म बाय जॉईनिंग अ नंबर ऑफ स्लेंडर मेंबर्स. इथं हे पिक्चर बघा, याच्यामध्ये काय दिसतात तुम्हाला, नंबर ऑफ स्लेंडर मेंबर्स दिसतात किंवा रॉड्स दिसतात किंवा पाईप्स दिसतात मेटॅलिक, जे एकमेकांना जॉईन केले. बरोबर आहे. तर अशा आपण काय म्हणायचं फ्रेम बघितलेले आहेत. बरोबर आहे. तर हे एकमेकांना कशा जॉईन केल्या जातात तो सांगा. आयदर बाय युजिंग वेल्डिंग. बरोबर आहे ना. येस सर. और नट बोल्ट. तुम्ही जर ब्रिज बघितले तर ब्रिजच्या ज्या साईडच्या फ्रेम असतात तर त्या कशा जोडलेल्या असतात, नट बोल्ट. येस और नो. येस सर. आणि जे नॉर्मली आपण ट्रस पाहतो पत्र्याच्या खालच्या फ्रेम ज्या असतात त्या कशा असतात, वेल्ड केलेल्या असतात जनरली. इज इट करेक्ट? येस सर. ओके. नाउ व्हॉट वी आर एक्सपेक्टिंग फ्रॉम द फ्रेम. या फ्रेमचा उपयोग कशासाठी असतो. सो दे शुड बी कॅपेबल ऑफ टेकिंग द लोड्स. त्यांनी काहीतरी लोड किंवा वजन जे असतं स्ट्रक्चरचं किंवा वरून जाणारे जे व्हेइकल्स असतात ब्रिजच्या, बरोबर आहे का, तर तो लोड त्यांनी सस्टेन केला पाहिजे. इज इट अंडरस्टूड? Yes, Yes. sir. आणि लोड हा मोस्टली कुठं ते सस्टेन करू शकतात, ऍट द जॉइंट्स. जिथं जिथं मेंबर एकमेकांना कनेक्टेड आहेत तिथं तिथं लोड अप्लाय केला जातो. अंडरस्टूड? येस सर. त्यामुळे आपण जे इथून पुढे अनालिसिस करणार आहोत, समेशन एफ एक्स इक्वल टू 0, समेशन एफ वाय इक्वल टू 0, समेशन एम इक्वल टू 0, हे सगळं अनालिसिस आपल्याला कुठं करायचं आहे, ऍट द जॉइंट्स ऑफ अ फ्रेम. अंडरस्टूड? येस सर. Okay. All these members, they are slender members. तर स्लेंडर मेंबरचा अर्थ बघा काय सांगितलंय, whose क्रॉस सेक्शनल डायमेन्शन्स म्हणजे काय, डायमीटर थोडक्यात, इज व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर्ड टू द लेंथ. म्हणजे मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलं, रॉड किंवा पाईप जे असतात हे काय आहे, तो स्लेंडर मेंबर आहेत. ते एकमेकांना जोडलेले आहेत. कसे जोडलेत, आयदर बाय वेल्डिंग और बोल्ट. नट Nut बोल्ट. bolt. तर नट बोल्टला आपण काय नाव दिलंय, पिन जॉइंटेड असं दिलंय. बरोबर आहे. पुढचा पॉईंट जे Yes, आपण sir. डिस्कस केलं ते सगळं इथं आहे. तिसरा पॉईंट वाचा. कुठं कुठं वापरतात, रूफ ट्रस, बरोबर आहे ना, किंवा ब्रिज ट्रस मध्ये वापरतात. आणि बऱ्याचशा मशिनरी ज्या आहेत दिसतंय का इथं, त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या फ्रेम वापरले जातात. अल्टिमेट एम काय, टू टेक द लोड. हॅलो सर टॉवर येते. हा ते आहे पुढच्या क्लासिफिकेशन मध्ये येते. टॉवर इज ऑल्सो अ टाइप ऑफ फ्रेम. ओके, विल अंडरस्टँड इन द क्लासिफिकेशन. टॉवर सुद्धा आहे. ट्रायपॉड स्टँड जो असतो बरोबर, त्याला सुद्धा तुम्ही एक फ्रेम म्हणून कन्सिडर करू शकता. ओके, ह्या सर्व गोष्टी येणार आहेत वन बाय वन. एनी डाऊट टिल नाउ? नो सर. ओके, नोट करा मग. सारखं कंटिन्युअस पण बंबार्डिंग नको, थोडस ब्रेक मिळाल्यासारखं होतं आपल्याला. नोट डाऊन दिस पॉइंट. सॉरी, 1-2 मिनिट घेतले तुमचे, पण आज टाइम टेबल आलं त्यामुळे मला ही गोष्ट सांगावी वाटली. ठीक आहे. नाउ वी हॅव अंडरस्टूड व्हॉट इज मीन बाय अ ट्रस और अ फ्रेम. ओके, म्हणजे वेगवेगळे मेंबर जे आहेत त्यांना जर तुम्ही वेल्ड केलं किंवा नटबोल्टने एकत्र जोडलं तर काय तयार होते, एक ट्रस तयार होतो किंवा एक फ्रेम तयार होते. बरोबर आहे. Yes, sir. ठीक आहे. मग तुम्ही जॉईन केलेले सर्वचे सर्व मेंबर जर एका प्लेन मध्ये कंटेन होऊ शकतात. आता प्लेन म्हणजे आपल्याला काय माहितीये, बरोबर का, तुम्ही जॉईन केलेले सर्वच्या सर्व मेंबर जर एका प्लेन मध्ये कंटेन होत असतील तर त्यांना आपण काय म्हणतो, प्लेन फ्रेम म्हणतो किंवा प्लेन ट्रस म्हणतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल लॅडर. ठीक आहे, लॅडरचे जे मेंबर आहेत त्यांचं थिकनेस प्रत्येक ठिकाणी आपण 0च घेतो. थिकनेस आपण विचारात कधीच घेत नाही. इट इज अ ॲझम्पशन. तर लॅडर जर तुम्ही घेतली, शिडी जर घेतली, तर त्याच्यामध्ये जे सर्व मेंबर्स असतात बरोबर आहे, ते एकाच प्लेन मध्ये कंटेन होऊ शकतात. येस और नो? Yes. Yes, sir. Therefore it will be called as plane truss or plane frame. बरोबर आहे का? म्हणजे ते 2 डायमेन्शनल फिगर आहे सोप्या भाषेत. ठीक आहे. तर आपण नॉर्मली जे रूफ ट्रस पाहतो
किंवा ब्रिजचे ट्रस पाहतो ते काय असतात, प्लेन ट्रस असतात. अंडरस्टूड? Yes. त्यामुळे ऑफकोर्स त्यांच्यावरती जे फोर्सेस अप्लाय होतात ते सुद्धा कसे असले पाहिजेत, त्याच प्लेन मध्ये असले पाहिजेत. आपण रूफ ट्रस आणि ब्रिज ट्रस विषयी बोलतोय. अंडरस्टूड? Yes, sir. So what is meant by plane frame or plane truss? All the members of the truss, they lie in a single plane, and also the forces applied on the truss, they lie in the same plane. प्लेन फ्रेम किंवा प्लेन ट्रस मध्ये काय आहे, सर्वच्या सर्व मेंबर हे एकाच प्लेन मध्ये असतात आणि अप्लाय केलेले फोर्सेस सुद्धा त्याच प्लेन मध्ये असतात. इज इट अंडरस्टूड? Yes, sir. ओके. दुसरा टाइप समजावून घेऊ आणि नंतर नोट करू आपण. प्लेन म्हणजे सिंगल प्लेन मध्ये सर्वच्या सर्व मेंबर्स असतात त्या ट्रसचे किंवा फ्रेमचे. स्पेस फ्रेम मगाशी तुम्ही सांगितलं होतं बघा, टॉवर वगैरे. तर हे सर्व मेंबर जर तुम्ही पाहिले, आता इथले मेंबर पहा. मेंबर म्हणजे काय, तर हे रॉड, सोप्या भाषेत मेंबर म्हणजे तुम्हाला बघायचं जर कुठलं इलेक्शन लागलं, मेंबर म्हणजे काय हो, रॉड्स. समजताय का? Yes, sir. Yes, sir. So you'll find that all these members of the truss or frame, they cannot lie in a single frame, single plane. एकाच प्लेन मध्ये हे सर्व मेंबर राहू शकतात का? नाही, कारण ते 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. लक्षात येत आहे ना? Yes, sir. Therefore, Yes, these sir. frames are called as space frames. ठीक आहे. आता इथं टॉवर बघा तुम्ही, टॉवरचे सर्व मेंबर्स जे आहेत ते वेगवेगळ्या प्लेन मध्ये आहेत, ते एका प्लेन मध्ये कंटेन करता येत नाहीत. किंवा रेग्युलर मध्ये म्हटलं तर ट्रायपॉड स्टँड जे असतं बरं का, त्याचे सुद्धा जे 3 लेग्स आहेत ते म्हणजे काय, 3 मेंबर्स आहेत, तो पण एक ट्रसच झाला, बरोबर आहे का? तर ते एका प्लेन मध्ये कंटेन होत नाहीत. म्हणून ही कुठल्या प्रकारची फ्रेम झाली, स्पेस फ्रेम. लक्षात येते? आणि प्लेन फ्रेम म्हणजे काय, ऑल द मेंबर्स लाय इन अ सिंगल प्लेन. आणि स्पेस फ्रेम म्हणजे काय, ऑल द मेंबर्स डू नॉट लाय इन अ सिंगल फ्रेम. इज इट अंडरस्टूड? Yes, sir. नोट करून घेताय? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. चित्र काढू नका, फक्त लिहून घ्या. Yes, sir. In our syllabus, we are going to discuss only plane frames. Title of the chapter is Analysis of Pin Jointed Plane Frames. So we are going to discuss only 2-dimensional frames, ज्या एकाच प्लेन मध्ये कंटेन होतात. Attendance is good. Keep it up. अजून सुद्धा थोडा वाढू शकतो. रोल नंबर 17, 18, 19 आहेत का मीटिंग मध्ये? 17, Yes, 18, sir. 19. Yes, sir. कशामुळे लेट झाला मित्रांनो तुम्हाला लेक्चरला? हॅलो, सुरुवातीपासून आहे सर. काहीतरी बघून विचारतो बाळांनो प्रश्न. Uh, 41, 42 रोहित जाधव, वेदांत जाधव, आर यू कम्फर्टेबल? काय बोलतो ते समजतंय का तुम्हाला? शिकवलेलं समजतंय? Yes, sir. Yes, sir. रोहित जाधवला समजतंय, वेदांत जाधवला समजतंय. ठीक आहे, थँक्यू.
कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करा बाळांनो. नवीन चॅप्टर आहे, सोपा आहे, भरपूर मार्क्स मिळतील याच्यावरती. ठीक Yes, आहे. sir. Yes, sir. रोल नंबर 52. आर यू कम्फर्टेबल विथ लर्निंग? जे शिकवतो ते समजतंय का? येस सर. नक्की. येस सर. कारण टेस्ट आणि ISC मध्ये मी पाहिलं थोडंसं कन्फ्युजन आहे असं वाटतंय, तर ते लवकरात लवकर दूर करा कन्फ्युजन. चालेल ना? येस सर. ओके. ओके, पुढची स्लाइड घेऊ द्या. याच्यामध्ये फक्त आर द एक्झाम्पल्स ऑफ प्लेन फ्रेम और प्लेन ट्रस. त्याच्यावरती डायग्राम ओव्हरलॅप झाली आहे. डायग्राम ओढायची असेल तर परत स्क्रीन शेअर वगैरे मला स्टॉप करावं लागेल. राहू द्या म्हणलं. प्रूफ ट्रस अँड ब्रिज ट्रस आर द एक्झाम्पल्स ऑफ प्लेन फ्रेम और प्लेन ट्रस. एवढं फक्त सेंटेन्स कंप्लीट करा. Shall we move to next slide? Yes, sir. Space frame. हे लेक्चर आपलं 3 वाजता संपेल, मला आठवण करा. एक प्रॉपर ब्रेक घेऊया 10-15 मिनिटाचा, पण पुढचं लेक्चर पण आपलंच असेल. We'll do one thing tomorrow. Hello. Yes, sir. एक Yes, sir. माझ्याकडे पर्याय आहे. एक मिनिट.